अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू होत आहे. तर हे श्रावण महिना चालू होण्याआधी आपल्याला हे 2-3 वस्तू आपल्या घरामध्ये आधीच आणून ठेवायच्या आहेत. कारण जेव्हा या आपल्या घरामध्ये जर ह्या वस्तू असतील तर आपल्या घरामध्ये कुठलीही मोठ्यातली मोठी अडचण येणार नाही. आपलं घर जे काही संकट आपल्या घरावर येणार आहे ते सुद्धा येऊ शकत नाहीत. कारण आपल्या घरामध्ये जर ह्या वस्तू असल्या तर त्याचे आपल्या घरावर सुरक्षा कवच तयार होतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. तर त्या वस्तू कुठल्या आहेत हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आपल्याला श्रावण महिना चालू होण्याआधी आपल्याला रुद्र यंत्र आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि ते स्थापित करायचं आहे. तर आपण आधी आणून ठेवलं म्हणजे आपण श्रावण ज्या दिवशी आपण चालू होणार आहे त्या दिवशी आपण तो रुद्र यंत्र आपल्या घरामध्ये आपण स्थापन करू शकतो. आणि हे जर रुद्र यंत्र आपण घरामध्ये स्थापन केलं तर आपल्या घरामधल्या अडी-अडचणी आपोआपच निघून जातील. जे काही आपल्या अडचणी म्हणजे याच्यातल्या शिक्षणातल्या असू द्या, नोकरीतल्या असू द्या, का पैशाची अडचण असू द्या, ही सुद्धा आपली अडचण निघून जाते आणि जे काही आपल्या घरावर येणारं संकट आहे ते सुद्धा निघून जातं. तर हे रुद्र यंत्र इतकं पॉवरफुल यंत्र आहे. तर हे तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल किंवा भांड्यांच्या जे काही तिथं आपल्याला भांडे वगैरे देवांचं मिळतं, मूर्ती वगैरे त्या दुकानामध्येही तुम्हाला रुद्र यंत्र मिळून जाईल. तर ते आपल्याला तुम्ही छोटं आणा किंवा मोठं आणा. नाहीतर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ते रुद्र यंत्र बोलवू शकता. पण हे जर रुद्र यंत्र आपण एकदा घरात स्थापित केलं, तर आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण आपल्या घरामध्ये अडचण अशी राहणार नाही. तर बघा श्रावण महिना आपल्याला सुरू व्हायच्या आधी जर आणलं तर आपण श्रावण महिन्यामध्ये त्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी स्थापन करायचं आहे. तर ते स्थापन कसं करायचं? तर आपल्याला पहिल्या दिवशी आल्यानंतर आपल्याला ताम्हणामध्ये ते रुद्र यंत्र ठेवून आपल्याला त्याच्यावर पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि सगळं पूर्ण ह्याच्याने झाला अभिषेक वगैरे झाले, की आपल्याला ते स्वच्छ पुसून वगैरे परत आपल्याला ते देवघरात स्थापन करायचं आहे. आणि त्यावर हळद टाकून ठेवायची आहे. हळद आणि जर रुद्राक्षाची माळ असेल छोटी, तर तुम्ही ती माळ घालू शकता किंवा तुमच्याकडे 1 असेल, 2 असेल रुद्राक्ष ते तुम्ही दोऱ्यात ओवून तिथं आपल्याला पिंडीसारखं येते रुद्राक्ष यंत्र म्हणजे, तर त्यावर आपल्याला ते ठेवायचं आहे. कारण ह्यानी आपल्या ज्या घरातल्या अडचणी आहेत ते निघून जातील. कारण हे आपल्याला सांब सदाशिवचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि जेव्हा आपण याचं पूजा करतो, याचं आपल्या घरामध्ये स्थापन होतं, तेव्हा सांब सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर आपल्याला ही म्हणजे रुद्र यंत्र आपल्याला हे आधी आणायचं आहे आणि ह्यानंतर आपल्याला 2-4 वस्तू ज्या आणायच्या त्या वस्तू तुम्हाला कुठेही मिळून जातील. पूजेच्या साहित्यामध्ये जे दुकान असतं तिथेही मिळेल किंवा स्टेशनरी दुकानामध्ये पण मिळून जाईल. तर हे आपल्याला कुठल्या वस्तू आहेत ते बघायचे. तर बघा आपल्या स्वस्तिक आहे, त्रिशूल आहे आणि ओम आहे. तर हे आपल्याला 3 वस्तू ते तुम्हाला पितळी मिळतील ते किंवा जिथं तुम्हाला स्टिकर मिळत असतील तर स्टिकर सुद्धा तुम्ही आपल्याला हे मेन दाराला लावायचं आहे. कारण हे आपण जर मेन दाराला लावतो तेव्हा हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा आपल्या मेन दाराला आपण हे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये येऊ शकणार नाही. आणि आपल्या घरामध्ये जी काही येणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या दाराच्या बाहेरच राहील. त्यामुळे हे आपल्याला 3 स्टिकर आपल्या दारावर लावा किंवा जे तुम्हाला पितळी मिळत असेल तर तुम्हाला ते पितळी सुद्धा तुम्ही लावू शकता. कारण हे आपल्याला मेन दरवाज्यावर लावायचं आहे. तर तुम्ही किरायचं घर असू द्या किंवा स्वतःचं घर असू द्या. कारण किरायचं घर जरी असेल तर आपल्याला अडचणी आल्या नाही पाहिजे ह्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. आणि तुम्ही मग स्टिकर कुठलंही तुमच्या ह्याच्याने आणलं तरी चालेल पितळी. तुमच्या ह्याच्यानुसार आणून ते लावायचं आहे. आणि हे असं लावल्यानंतर आपल्या घरामध्ये पहा, मग ह्या लावल्याने बरकता येईल. आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण राहणार नाही. पैशाची चणचण सुद्धा राहणार नाही. आणि आपोआपच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सुद्धा वास होईल. म्हणजे भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. जेव्हा आपण म्हणजे जेव्हा सेवा करतो, जेव्हा कुठल्या आपल्या घरामध्ये कुठलं यंत्र स्थापन करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि सकारात्मक ऊर्जा तयार झाली, की आपोआपच आपल्या सगळ्यांचे विचार चांगले होतात. घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. कुठलंही आपण स्तोत्रपठण करतो, तेव्हा घर पहा कसं म्हणजे एकदम प्रसन्न होतं. तसं आपल्या घरामध्ये रुद्र यंत्र स्थापन झाल्यामुळं घरामध्ये आनंदी वातावरण राहणार आहे, प्रसन्न राहणार आहे. तर तुम्ही ही अशा प्रकारे आपल्याला स्थापन करायची आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा कुठली करणार? तर बघा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला रोज आपल्याला श्रावण महिना आहे तर 4 महिने चातुर्मास आपण म्हणणारच आहे. तर ती सेवा आपली आहे आणि नित्याची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि तुम्ही रोज जर आता श्रावण महिना 11वा अध्याय जर वाचला शिवलीला अमृताचा,
तरीही आपल्यासाठी ही खूप सेवा म्हणजे अति उच्च कोटीची सेवा आहे, प्रभावी सेवा आहे. आणि श्रावण महिन्यात जर आवर्जून आपण हे 11वा अध्याय वाचला, नाही आपल्याला पूर्ण शिवलीलामृत पारायण होतं. आपण हे 11वा अध्याय तरी शिवलीलामृताचा पठण करायचं आहे. याने सुद्धा जी काही मोठ्यातली मोठी संकट आहे ते निघून जातील आणि आपले जे काही यशाचे मार्ग थांबले आहेत ते सुद्धा आपल्या मार्गी लागतील. तर कुठलंही आपण कामाला जाताना आधी आपला 11वा अध्याय पठण झाल्यावर मगच आपण त्या म्हणजे कामाला जायचं आहे. नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश येतं. आणि हे अशी प्रभावी उपाय जर केलं, तर कुठलीच आपल्याला अडचण राहणार नाही आणि घरात म्हणजे 11वा अध्याय कोणी सुद्धा वाचू शकतं. ह्या आपले मुलं आहेत, मिस्टर आहेत, जे काही आपल्या घरामधले म्हणजे लोकं जितके लोकं आहेत तेवढ्यांनी जरी वाचलं, सामूहिक जरी आपण पठण केलं, तर खूप चांगलं आहे. कारण याचे म्हणजे फायदेच इतके आहेत आपल्यासाठी, की ते आपल्याला कळत सुद्धा नाही, की आपल्याला बापरे! आपण वाचायला लागलो आणि इतका आपल्या घरात फरक जाणवायला लागेल, की म्हणजे असं हे पॉवरफुल स्तोत्र आहे. 11वा अध्याय सुद्धा तुम्ही म्हणजे महिनाभर वाचलं तर नक्कीच तुम्हाला याची स्पंदने मिळतील. घरामध्ये सुरक्षा कवच तयार होईल आणि तुम्हाला जे काही तुमचे कामं मार्गी लागले, ते तुम्हाला वाटेल, की आपण हे वाचायला लागल्यापासून आपले जे कामं आहेत, ते सुद्धा सुरळीत व्हायला लागतील. तर हे असं आपल्याला पहिले 2-4 वस्तू ह्या श्रावण महिना लागण्याआधी घेऊन या किंवा श्रावण सुरू होते त्या दिवशी सकाळी तुम्ही जाऊन आणलं आणि पूजा केली तर खूप चांगलं आहे. समजा तुमच्या वेळेनुसार तुम्ही तुम्ही आणू शकता. पण ह्या वस्तू जरूर तुम्ही आणा. नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात फरक जाणवेल. आणि बघा घरात आपण जर सेवा केली तर म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.